हो सर, ऐकू येतंय. चलो, तर आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपला फर्स्ट पॉईंट होता की त्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आपण कसं बघणार आहोत. तर मोस्टली आपण प्लांट आणि ॲनिमल मध्ये बघणार आहोत आणि ॲनिमल मध्ये ह्युमन सिस्टीम आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याकडे असतात, मल्टीसेल्युलर असतात, माहिती आहे आपल्याला. त्यांच्यामध्ये हेमोस्टॅटिस मेंटेन करायचं असतं, म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन करायचं असतं, हेमोस्टॅटिस म्हणतात. मग प्लांट सांगितलं होतं, प्लांट्स ऍक्च्युली केमिकल सिग्नल्स यूज करतात आणि ॲनिमल्स कोणते करतात. ॲनिमल्स केमिकल आणि इलेक्ट्रिकल दोघंही करतात. कुठे गेलं इथे असेल कुठेतरी. इलेक्ट्रिकल आणि केमिकल बोथ सिग्नल्स हे ॲनिमल्स यूज करतात. तर लक्षात ठेवायचं. नंतर आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम लॅकिंग. हे बघा, हे जे ॲनिमल्स असतात, काल सांगितलंय, हे जे पोरीफेरा स्पंजेस वगैरे असतात, यांच्याकडे नर्वस सिस्टीम लॅकिंग असते. म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला ते डायग्राम बघितलं तुम्ही, त्या मराईन ॲनिमल आहेत, पाण्यामध्ये असतात, दगडाला चिपकून बसतात आणि त्यांच्याकडे असं नर्वस सिस्टीम वगैरे हा कन्सेप्ट नसतो. त्यानंतर मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात, त्यांच्याकडे डिव्हिजन ऑफ लेबर होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे कामाला लावल्या जातात आणि मग त्यांच्याकडे काय केलं जातं की डायजेशन हे वेगळ्या सेलकडे दिलं जातं, रेस्पिरेशनसाठी वेगळ्या सेल्स, सेक्रेशनसाठी वेगळ्या सेल्स. जसं कंपनीमध्ये माहिती असतं तुम्हाला की एक क्वालिटी डिपार्टमेंट असतं, एक परचेस असतं, एक R&D असतं, एक मार्केटिंग असतं, एक मॅनेजिंग बॉडी असते. तसं प्रत्येकाला स्वतःचं वकील जातं, त्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. आणि मग हे फायलावरनं थोडंसं पुढे डिफरन्शिएशन होतं, डिफरंट सिस्टम तयार होतात. नंतर मग सांगितलं होतं ते एक्झाम्पल काय काय आले होते, त्यामध्ये टिश्यू ऑर्गन बनत जातात, हे टिश्यू ऑर्गन सिस्टीम बनत जातं आणि मग कोऑर्डिनेशन वाढत जातं. तर अशा प्रकारे पुढे काय होतं, काही जे ॲनिमल्स आहेत ते ग्रोथ होत गेले आहेत, त्यांच्यामध्ये ऑर्गन आहे. आता ह्युमन आहे, ह्युमन मध्ये सेलही सापडतं, सेलचं टिश्यू बनतं, टिश्यूचे ऑर्गन आहे आणि ऑर्गनचं आपण टोटल ह्युमन आहोत. तर अशा प्रकारे काही ॲनिमल्स मध्ये नाही आहे, तर काही ॲनिमल्स मध्ये मिडल मध्ये आहे, तर आपल्यामध्ये टॉप मध्ये. हे हायड्रा प्लॅनेरिया आहे, यांच्याकडे नर्वस सिस्टम अचीव्स द फंक्शन, म्हणजे यांच्यामध्ये सुरुवात झाली. अचीव्स म्हणजे काय, तर त्यांच्याकडे सुरुवात झाली हायड्रामध्ये वगैरे, की थोडंसं प्लॅनेरिया वगैरे, की काहीतरी सुरुवात झाली. तर बघा, तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं तर स्पंजेस नंतर पोरीफेरा नंतर हायड्रा येतो, नंतर प्लॅनेरिया येतो. जरा मागचं क्लासिफिकेशन बघा. फर्स्ट ॲनिमलचा स्पंज असतो, 2 नंबरचा हायड्रा असतो, 3 नंबरचा प्लॅनेरिया असतो. त्यानंतरचे मग वर्म्स वगैरे सुरू होतात, त्यानंतर मग क्लासिफिकेशन कंटिन्यू होतं. म्हणजे काय, स्पंजेस नंतर हायड्रा नंतर प्लॅनेरिया, यांच्यामध्ये दिसलं नाही, यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम सुरू झालं आणि पुढच्यांमध्ये ते दिसायला लागतं. तर हायड्रा आणि प्लॅनेरियामध्ये ते दिसायला लागतं. नंतर कॉम्प्लेक्स सिस्टीम तयार होतात, कॉम्प्लेक्स ॲनिमल तयार होतात, जसे की आपण ह्युमन. यांच्यामध्ये तर नर्वस सिस्टीम काम करतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड काम करायला लागतो. एंडोक्राईन काय, पिच्युटरी ग्लॅन्ड आहे, मग थायरॉइड ग्लॅन्ड आहे, टेस्टिस आहे, ओव्हरी आहे, सर्व सर्व पॅनक्रियाज वगैरे काम करायला लागतं. मग महत्वाची गोष्ट काय, की आपण हायर कॉम्प्लेक्स ॲनिमलचा स्टडी करणार आहोत, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की काय काय असतं. तर कंट्रोल 2 प्रकारचे असतात, नर्व्ह कंट्रोल आणि एंडोक्राईन कंट्रोल. नर्वस म्हटलं म्हणजे इलेक्ट्रिकल, एंडोक्राईन म्हटलं म्हणजे केमिकल. चलो, हे इथलं बघितलं होतं. चला, कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? हॅलो, नाही सर. हॅलो, कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? नाही. तुम्हाला थोडंसं इथे नर्वस सिस्टम ऑफ प्लॅनेरिया वगैरे दिलेलं आहे, तर यातलं काही स्किप केलंय का बघा, काही स्किप केलं नाही का चॅप्टर मधलं? राज, आहे सर, आहे राज सगळं. स्किप केलाय का चॅप्टर मध्ये काही की नाही? आहे सर, टोटल आहे सर्व? बघतो सर एक. सर्व सिलेबस आहे का? बघ एकदा. मला हायड्रा वगैरे वाटतंय थोडं, तर बघ जरा. असेल तर ठीक आहे, नसेल तर कशाला घ्यायचं. नंतर आपण नीट आणि सीईटी ला घेणारच आहोत. हो, 1 मिनिट सर, बघतो.
सर इथे 9.6 रिफ्लेक्स ऍक्शन अँड चार्ट 9.6 9.15 आणि 9.7 नाहीये फक्त. ओके, एक मिनिट जरा. ऍक्शन आहे सर 9.6. एक मिनिट, 9.5 हे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स आहे. हा ओके, सर ते आहे. 9.7 हे ते आहे. ओके, 6 कोणता टॉपिक नाहीये? 9.6 रिफ्लेक्स ऍक्शन लिहिलंय इथे. रिफ्लेक्स ऍक्शन अँड चार्ट. 9.6च नाही. ठीक आहे, जाऊ द्या. म्हणजे हायड्रा वगैरे आहे. ओके, चला. तर हायड्राला कंटिन्यू करू आपण. हे बघा, हायड्रा जो अॅनिमल आहे तो मागे तुम्हाला दाखवला असेल, छोटासा असतो. हे बघा, पाण्यामध्ये असं छोटासा 1-2 इंचचा अॅनिमल असतो. असा दिसतो बघा, छोटासा अॅनिमल आहे एकदम. हा असा अॅनिमल असतो छोटा. आणि त्याला तुम्हाला सांगितलं हायड्रा हा असा असतो आणि त्याला असं बर्ड येतं आणि तिथे नवीन हायड्रा तयार होतो. आपण रिप्रोडक्शन मध्ये बघितलंय की हायड्राला तसं छोटासा बॉडीला असं बर्ड येतो आणि हाही नंतर वेगळा होतो नाही, वेगळा हायड्रा म्हणून काय करतो, पुन्हा त्याचं काय जनरेशन स्टार्ट करतो. तर असा पाण्यात राहणारा छोटासा अॅनिमल आहे हायड्रा. तर त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे की त्याचं आणि ह्या कंट्रोल कोऑर्डिनेशनचा रिप्रोडक्शन तर समजलं आपल्याला की त्याला बर्ड येतो आणि मग तो हायड्रा तयार होतो. त्याचा आणि आपला रिप्रोडक्शनचा संबंध बघू आपण. तर चला, तिथे कोण आहे कनेक्टिव्हिटी नीटवाला? कोण आहे तिथे? आहे का शेखर पाटील? माधवी आहे का नीटवाले? हो सर आहे. हा, वाच मग. Nervous coordination, nervous system in Hydra. Hydra, a Synrian show the diffuse nervous system, which is the most primitive nervous system. The Synrians are thus the first animal group showing true simple nervous system. It consists of sensory cells and the nerve cells or neuron along with their fibers. The nerve cells are scattered and distributed throughout the body and interconnected to each other. Synapses between their fibers form the nerve net. There are two nerve nets, both in the mesoglea, one connected towards epidermis and second towards the gastrodermis. पुढचं पण वाचू का? हा, वाचून टाक, सोपं आहे. There are sensory cells scattered in the body wall and tentacles, but sense organs are lacking. Neurons have fibers, but there are no sensory and motor nerves. The nerve impulse show no polarity or direction. Thus, in Hydra, activation of sensory cell can happen at any point, and from this point, impulse can be carried throughout the body in any direction. Thus, bringing movements of the body or tentacles, etc. Example, catching of prey during feeding. हे बघा, आता हा जो हायड्रा आहे, तर हायड्रा मधली नर्व सिस्टीम आहे, तर थोडीशी डायग्राम मिळाली तर बघू आपण. दोन मिनिटं जरा. हे बघा, आधी हायड्रा तुम्हाला समजलं पाहिजे. हा जो हायड्रा आहे तुम्हाला डायग्राम वरची दिसते आहे, तर छोटी डायग्राम आहे बघा तिला. तो पाण्यामध्ये बघा असा दिसतो. हे टेंटॅकल्स आहे त्याचे. आणि त्याच्या बॉडीमध्ये बघा, त्याच्या बॉडीमध्ये हा टेंटॅकल आहे बघा, हा बाहेर. आणि त्याच्या बॉडीमध्ये अशी कॅव्हिटी असते, म्हणून त्याला सिंड्रियन्स म्हणतात. तर हा अशा ग्रुपचा एक अॅनिमल आहे की त्याच्यामध्ये हॉलो कॅव्हिटी असते मध्ये अशी बॉडीमध्ये आणि सिंगल ओपनिंग असतं.
सिंगल ओपनिंग असणारा अॅनिमल आहे की त्याला माउथ आणि त्याचं ओपनिंग म्हणजे एंट्री आणि एक्झिट बॉडीमध्ये ही एकच असते. त्याच्यामुळे त्याला एकच ओपनिंग असते. तर त्याच्या बॉडीमध्ये टेंटेकल असतात, इथे ओपनिंग असते आणि हे कॅव्हिटी असते मधली. आणि याला हेड म्हणतो आपण, याला बॉडी म्हणतो, याला फूट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय गोष्ट असते, त्याच्यात 3 तुम्हाला माहिती आहे की ॲनिमलमध्ये कधीही जे तुम्ही ह्युमन रिप्रोडक्शन बघितलं, त्यामध्ये 3 असतात. इक्टोडर्म, मेसोडर्म आणि इंडोडर्म. याला जर्मिनल लेयर म्हणतो आपण ॲनिमलचे. तर तुम्हाला याच्या बॉडीमध्ये क्लिअर दिसतंय बघा, एंडोडर्म, एक्टोडर्म बाहेर दिसतोय, मेसोडर्म मध्ये दिसतोय, इंडोडर्म दिसतोय. ज्या 3 लेयर तुम्हाला तिथे दिसतायत आणि मध्ये कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटीला मागे रिप्रोडक्शन तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर ते मधल्या कॅव्हिटीला गॅस्ट्रिक कॅव्हिटी म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये तो डायजेशन करत असतो. बॉडी एकदम सिंपल आहे. तो जेव्हा तयार झाला तेव्हा ते 3 लेयर होते. 3 लेयरचं एक सिलेंडर तयार झालं असं. त्यात अशी ते बॉडी ग्रोथ झाली आणि संपलं. असे 3 लेयर्स आहेत. एवढा हायड्रा असतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय नर्व्हस सिस्टीम काम कशी करते. जर त्याच्याकडे फक्त 3च लेयर आहेत, काही मोठं असं वेगळं ट्यूब्स वगैरे असं काही नाहीये. तर त्यामध्ये नर्व्हस सिस्टीम एकदम सिंपल असते. मी शोधण्याचा प्रयत्न करतोय, तेवढा ॲक्चुअली डेटा अवेलेबलच नाही इंटरनेटवरती. ठीक आहे. तर बघा हायड्रा दिसतोय तुम्हाला, त्याच्या बॉडीवरती तुम्हाला एक नेट सारखं दिसतंय, हे स्ट्रक्चर दिसतंय, लाईन्स. याला नर्व्स नेट म्हणतात. जसं की आपल्या बॉडीमध्ये आता ह्युमन बॉडी आहे. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये नर्व्हस सिस्टमच्या तुमच्या हातापासून, नखापासून तर बॉडी केसापर्यंत सर्व तुमचं कनेक्शन असतं नर्व्हसचं. ठीक आहे. नर्व्स असतात त्या पूर्ण बॉडीला कनेक्ट झालेल्या असतात. तुम्हाला इथे हायड्रा दिसतोय. हायड्राच्या बॉडीला हे जे ब्लॅक कलरच्या लाईन आहेत, या छोट्या-छोट्या, या ते दाखवताय की नर्व्हचं नेट तयार झालाय, जाळं तयार झालंय. ठीक आहे. आणि या जाळ्यामुळे काय होतं, तुम्ही कुठेही टच केला त्याला, तर त्याला तो फील होतो. कारण आपण नर्व्हस सिस्टीम शिकतोय, त्याला टचला फील करायचंय. त्याला काहीतरी सेन्सेशन, याला आपण काय म्हणतो, नर्व्हस म्हणतो. तर त्याच्यामध्ये हा एक सिनॅरियन आहे, म्हणजे कॅनेडियन आहे, सिनॅरियन म्हणा. एक एक त्याची बॉडी अशा प्रकारे असते, काय म्हणतात त्याला, सिलेंडर सारखी असते. डिफ्यूज नर्व्हस सिस्टीम आहे. डिफ्यूजचा अर्थ असा असतो की पसरलेली. म्हणजे लाईट असतात, डिफ्यूज लाईट तुम्हाला माहिती असतो. साधा लाईट काय की घरात तुम्ही एक लाईट लावला, हे बघा असा लाईट, तर घरातला लाईट जनरल असतो. डिफ्यूज लाईट असा असतो की बघा तिथे हॉटेल्स वगैरे असतात आणि ती फेंट लाईट पडलेला असतं. एक मूव्हीमध्ये वगैरे असतात बघा फेंट लाईट. त्याला बाहेरून प्लास्टिकचं कोटिंग असतं आणि एकदम डिफ्यूज लाईट असतो, म्हणजे त्यात लोकं दिसतही नाही. तर डिफ्यूज म्हणजे पूर्ण पसरलेला. त्या लाईटला एका डायरेक्शनने नाही जायचंय. त्याला पूर्ण पसरलेला असतो. तर डिफ्यूज म्हणजे ही पूर्ण सिस्टीम त्याच्या बॉडी थ्रू पसरलेली असते. आता ही सुरुवात होती. माहिती तुम्हाला स्पंजेसमध्ये नीट सिस्टीम नाहीये. त्याच्यानंतरचा ऑर्गॅनिझम आहे. काहीतरी सुरू झालाय. म्हणून जुनी सिस्टीम आहे. नर्व्हस सिस्टीम अशी सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये हा फर्स्ट ॲनिमलमध्ये येतो की तो काहीतरी नर्व्हस सिस्टीम दाखवतो. म्हणजे स्पंजेसमध्ये आपण असं डिटेक्ट नाही करू शकत चांगलं की त्यांच्याकडे सिस्टीम आहे. नंतर हायड्रामध्ये आपल्याला असं कळतं की चला काहीतरी आहे याच्यामध्ये, म्हणजे नर्व्हस सिस्टीम दिसतेय. ते कशी असो पण ते दिसतेय. म्हणून त्याला आपण म्हणतो की ट्रुली आपल्याकडे याच्याकडे नर्व्हस सिस्टीम ह्या ॲनिमल पासून दिसायला लागते. आता याच्याकडे सेन्सरी सेल आणि नर्व्हस सेल अशा प्रकारचे 2 सेल असतात. सेन्सरी सेल आणि नर्व्हस सेल ह्या 2 सेल असतात. आणि तुम्हाला नर्व्हस सिस्टमची एक बेसिक डायग्राम माहिती हवी सेल्सबद्दल. थोडंसं डेंजर डायग्राम येतंय जरा. बापरे! हे सेन्सर टाकलं का? थांबा चांगली डायग्राम शोधू द्या. हे बघा अशी आपली सिस्टीम चालते. मोस्टली डायग्राम बघा. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे ब्रेन आपला एक सिस्टीम. आपण थोडी मोठी सिस्टीम बघतोय त्याच्यावरनं छोटी सिस्टीम समजतोय. सिस्टीम कशी चालते. आधी आपण जनरली आपलं कोऑर्डिनेशन असं चालतं. हा आपला ब्रेन आहे.
ब्रेन मध्ये माहिती आहे तुम्हाला, ब्रेन डायरेक्टली कनेक्टेड नसतो. ब्रेनचा हा खालचा पोर्शन बॉडीला कनेक्टेड असतो, त्याला स्पायनल कॉर्ड म्हणतात. ब्रेन मधनं डिसिजन स्पायनल कॉर्ड मध्ये येतात. स्पायनल कॉर्ड मधनं छोट्या छोट्या अशा ट्यूब्सचं स्ट्रक्चर निघतं. जसं हार्ट मधनं आर्टेरी निघतात, तसं स्पायनल कॉर्ड मधनं काय निघतात, नर्व्स निघतात. नर्व्स म्हणजे तुमच्या घरामध्ये जसं इलेक्ट्रिकचं कनेक्शन निघतात, वायरी तशा आपल्या बॉडी मधनं वायरी असतात, तसं समजून घ्या. या कनेक्शन निघतात. ह्या कनेक्शन, काही कनेक्शन तुमच्या ह्या हे काय तुमचं इंटेस्टाईन पोटाकडे जातात, काही कनेक्शन किडनी, काही कनेक्शन तुमचे हे थायमस वगैरे, त्याच्यामध्ये थायमस वगैरे कनेक्शन मध्ये असतात. हे सर्व जे कनेक्शन्स असतात याला म्हणतो आपण नर्वस सिस्टीम. आता याच्यामध्ये सेन्सरी सेल आणि नर्वस सेल, हे बघा आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारच्या सेन्सरी सेल्स असतात. ही डायग्राम मला वाटते जरा, हे बघा. हे बघा अशा प्रकारचं मेकॅनिझम बॉडीत असतं. थांबा जरा, प्रॉपरली मला एक चांगली डायग्राम शोधू द्या. हे बघा ही डायग्राम बघा, ही डायग्राम बघा. डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की इथे बंच ऑफ सेल्स आहे बघा, दिसतंय का छोटे छोटे? हा टेस्ट बर्ड आहे. टेस्ट बर्ड समजतो ना, टेस्ट बर्ड आपल्या जिभेमध्ये असतो. हा टेस्ट बर्ड आहे, आपल्या जिभेची सेल आहे, जिभेचं स्ट्रक्चर आहे. त्याला छोटंसं ओपनिंग आहे बघा इथे, आणि या सर्व सेल्स आहेत. तुम्हाला ज्या छोट्या छोट्या अशा दिसत आहेत ना, त्या आपल्या सेल्स आहेत. ह्या सेल्स टेस्ट बर्ड म्हणजे जिभेमध्ये आहेत, आणि त्या जिभेमध्ये बघा त्यांना त्या ऍक्च्युली ही एक सेल आहे बघा, अशी सेल बघा, आणि ती एक सेल आहे, तिला वरती हेअर आहेत हे छोटे, आणि तिथून एक येलो कलरचं स्ट्रीप खाली आलाय बघा असं, आणि सर्व सेलचं येलो कलरचं स्ट्रीप खाली आलाय, आणि त्या येलो कलरच्या स्ट्रीपला आपण नर्व्स म्हणतो. म्हणजे की आपल्याकडे काय असतं, अशी एक सेल असते, त्या सेलला एक काम सांगितलेलं असतं की तुला काहीतरी चेक करायचं, ती चेक करते आणि तिथून सिग्नल तयार करते, आणि तो सिग्नल घेऊन जाणारी एक ट्यूब असते, त्याला नर्व्स म्हणतात, सेन्सरी. म्हणजे ह्या तुम्ही काही केलं आणि हे इथे जिभेवरती ते आलं, ते ऍसिडिक असेल, बेसिक असेल, काय जे असेल, खारट आंबट का जे काय असेल, तर ते ह्या टेस्ट बर्डला इथे या सेल्सला समजतं. या सेल्स सिग्नल तयार करतात, आणि ह्या सिग्नल केल्यानंतर ह्या ज्या येलो कलरच्या लाईन्स आहेत तो सिग्नल घेऊन जातात, त्याला सेन्सरी नर्व्स म्हणतात. आणि मग पुढे काय असतो, हा सेन्सरी सिग्नल कुठे जातो, ब्रेन करतो. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, हे अशा प्रकारचे सेन्सरी, हे बेस्ट डायग्राम आहे. तुमच्या आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारच्या सेन्सरी सेल्स असतात. जसं की बघा, हे कोन आणि रॉड सेल्स ह्या डोळ्यात असतात. म्हणजे ह्या जर सेल्स गेल्यात, तुम्ही भरपूर ऐकलं असेल 10 पर्यंत, कोन आणि रॉड सेल. कोन सेल जर तुमच्या डोळ्यात ह्या असं डिफरन्शिएशन करा, ही सेल जर गेली, आवाज येतोय ना माझा? हो हो सर येतोय. हे बघा, ही कोन सेल जर गेली तर तुम्हाला कलर दिसत नाही. रॉड सेल जर गेली तर तुम्हाला ब्राईटनेस डिफरन्शिएट होत नाही, म्हणजे संध्याकाळी वगैरे चांगलं दिसत नाही. लवकर तुम्हाला असं 5-7-6 वाजताच तुम्हाला असं अंधार व्हायला होतं. तर आपल्या डोळ्यातल्या सेल्स आहेत की ते सिग्नल जनरेट करतात. मग आता ह्या कलर, तुम्ही जर एक स्क्रीन बघताय मोबाईलची, तुमच्या ब्राईटनेसही तुम्हाला समजतोय, कलरही समजतोय, म्हणजे इथून एक ट्यूब निघते
आणि ते तुमच्या ब्रेनला कनेक्टेड असते. या ट्यूबला आपण सेन्सरी नर्व्स म्हणतो आणि याला सेन्सर म्हणतो. याला सेन्सरी सेल्स म्हणतात. ज्या सेन्स करतात त्या सेन्सरी सेल्स असतात आणि ज्या घेऊन जातात त्यांना सेन्सरी नर्व्स म्हणतात आणि लास्ट कनेक्शन ब्रेन असतं. ब्रेन डिसिजन घेतो. ब्रेन काय घेतो? डिसिजन घेतो. असं आपलं सिस्टम चालतं. आता डायग्राम आलीच तर लक्षात ठेवा. बघा हिअरिंग साठी बघा अशा प्रकारच्या सेल्स असतात. हे आपल्या कानात सेल असते. तुम्हाला मागे कॉक्लिया शिकवलं होतं मी. कॉक्लिया असा असतो आणि कॉक्लियामध्ये इथे सेल बसलेले असतात ना, त्यांना छोटे छोटे त्या हेअर्स असतात बघा वरती. दिसतंय का हे? जे 11th ला होते त्यांना माहिती असेल. माहिती ना माधवी? हॅलो? एक अप्पर आणि एक लोअर. त्या लिक्विडचं मुव्हमेंट होतं आणि मध्ये तो मेम्ब्रेन असतो, तो ह्या हेअर्सला कनेक्ट होतो आणि इथे काय जनरेट होतो? इम्पल्स जनरेट होतो. तर तुमच्या कानात अशा प्रकारच्या सेल्स असतात. तुमच्या नाकामध्ये अशा थोड्याशा इलॉंगेटेड सेन्सर असतात अशा प्रकारे. हे असे असतात. तुमच्या नाकामध्ये जे सेल्स असतात ते अशा लॉंग असतात आणि फ्री टू ओपन. हे एवढ्या लांब का असतात? तर थोडंसं एअरशी कॉन्टॅक्ट वाढावा. म्हणजे श्वास घेतात त्याच्याशी हे जसं स्टिग्मा मोठी असते ना अशा प्रकारे, तशा प्रकारचं. हे स्टिग्मा का मोठी असते? कारण पोलन ग्रॅनला रिसीव्ह करावं. तशा प्रकारचं स्ट्रक्चर थोडंसं या स्मेल घेणाऱ्या सेलचं असतं. तुम्हाला आता दाखवलं आपल्या टेस्ट बर्ड मध्ये अशा प्रकारच्या सेल्स असतात. हे बघा. आता 2 मिनिटापूर्वी जे चित्र बघितलं हे हे आपल्या जिभेतल्या सेल्स आहेत. हे जे आहे हे टच सेल्स आहे. टच म्हणजे कुठे? स्किन मध्ये. तुमच्या स्किन मधल्या सेल्स अशा प्रकारच्या स्ट्रक्चर बनवलेलं असतं त्यांनी. आणि नर्व्ह सेंडिंग म्हणजे काय? तर ह्या नर्व्हच्या एंडिंग असतात. ह्या नर्व्हच्या एंडिंगनी सर्वांना जॉईन केलेलं असतं यांनी. तर आपलं हे मेजर आहे. म्हणजे तुम्हाला जर टच करायचं असेल, तुम्हाला स्किन मध्ये जर टच फील होत असेल, तर नर्व्ह सेंडिंग मुळे होऊ शकतो किंवा मेजर कॅप्सूल्स मुळे होतो. टेस्ट तुम्हाला ह्या सेल मुळे होतं. स्मेल हे ग्रीन कलर, हिअरिंग हे ब्ल्यू कलर आणि ह्या 2 आपल्या आय सेन्सर आहे. मग यांना आपण सेन्सरी सेल्स म्हणतो किंवा यांना सेन्स म्हणतो. हे आपल्या बॉडीतले सेन्सर आहे. मग तसं हायड्रामध्ये जे आता यांचं कनेक्शन कोणाशी, हे याचं कनेक्शन कोणाशी असतं? हे बघा तुमच्या बॉडीमध्ये अशा प्रकारे जे सेल्स असतात, तर तुम्हाला हे डायग्राम मध्ये दिसत आहे की हा ब्रेन आहे आपला आणि आपल्या बॉडीमध्ये त्या नर्व्स ज्या असतात त्या सर्व अशा पसरलेल्या असतात आणि आपल्या टोटल ऑर्गनला ते कनेक्टेड असतात. दिसतंय हे टोटल ऑर्गन? हे टोटल ऑर्गन जे आहेत, आईज असेल, जे काय असतील, स्टमक, सर्वांना कनेक्टेड असतात आणि सर्वांकडे ते सिग्नल घेऊन जाण्याचं किंवा नेण्याचं काम करतात. ओके, हे बघा ही सिस्टीम आहे. पण तुम्हाला चांगलं दिसतंय की कशा प्रकारे नर्वस सिस्टीम काम करते. ते डायग्राम क्लिअर का येत नाही काय माहिती. हे बघा दिसतंय का? थोडं समजत असेल ना? पण माधवी समजतंय का? हॅलो माधवी, हा सर, डायग्राम दिसतोय का? दिसतंय सर. हे बघा मला डायग्राम मध्ये नावात जायचं नाही. मला सांगायचं फक्त की तुमच्या ब्रेनचं कनेक्शन ह्या तुमच्या स्पायनल कॉर्ड थ्रू कशा प्रकारे झालेलं असतं. म्हणजे आपल्याला सिंपल वाटतं की आपली नर्वस सिस्टीम सिंपल आहे, आपल्या चॅप्टर मध्ये आहे किंवा एक सेन्सरी नर्व असतं, एक न्यूरॉन असतं, संपलं. ऍक्च्युअली तसं नसतं. हायली कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. हा आपला डिसिजन मेकर आहे. इथून आपला स्पायनल कॉर्ड तयार होतो. स्पायनल कॉर्ड पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होतो. त्यातनं अशा नर्व्स निघतात. त्या प्रत्येक बॉडी पार्टला कनेक्ट करतात. सायमल्टेनियसली तुमच्या बॉडीत भरपूर गोष्टी चालू असतात. एक्सरेशन चालू असतं, लिव्हरचे काम चालू असतं, लंग्सचे चालू असतं, हार्टही चालू असतं, आईजही गोष्टी येत असतात. तुमचा ब्रेन त्याला काम करत असतो, डिसिजन घेत असतो, पुन्हा डिसिजन म्हणजे काय म्हणतात त्याला, निर्णय घेत असतो. तर हे काही सिंपल प्रोसेस नाही. याला आपण आपलं इंटेलिजन्स किंवा कोऑर्डिनेशन म्हणतो. मग माझं म्हणणं होतं की सेन्सरी आपला पॉइंट होता की सेन्सरी सेल्स म्हणजे काय, तर तुम्हाला ते दाखवलेलं सेन्सरी सेल्स असतात. न्यूरॉन असतो, हा न्यूरॉन तो हा ब्रेनला कनेक्ट होतो
ब्रेन पुन्हा याला सेन्सरी न्यूरॉन म्हणतात. सेन्सर कडून येतो म्हणजे आईज वगैरे. इथून मसल्स असतात किंवा आपल्या बॉडीत ग्लँड्स असतात. ते मसल्स सेन्स नाही करत, ते काम करतात. ग्लँड्स या सेन्स नाही करत, काम करतात. मग ब्रेन काय करतो, सिग्नल पाठवतो मसल्सला की तुम्हाला काहीतरी करायचंय, किंवा ग्लँड्सला सांगतो तुम्हाला काहीतरी करायचंय. तर असं आपलं सिस्टीम चालतं. ऍक्च्युली ह्युमन मध्ये असं चालतं. आणि ते सिम्पल मग याच्यात कसं चालतं ते आपण बघू. हे बघा, अशा प्रकारची डायग्राम ऍक्च्युली ही करेक्ट डायग्राम आहे. हे असं डायग्राम शोधतोय मी किंवा तर आपल्या बॉडीमध्ये बघा, आताच सांगितलं मी तुम्हाला की त्या हायड्रामध्ये असंच चालतं. फक्त आपलं बघू मग त्याच्यानंतर त्याचं शिकू. ते सिम्पल आहे. तुम्हाला कोणती गोष्ट बघायची आहे, तुम्हाला हे पाण्याचं जार काय ते दिसतंय ते बघायचंय. तुमचा हा रिसेप्टर आईज आहे. आयला काही दिसत नाही. मी काय सांगितलं, आयच्या शेजारी मी 2 सेल सांगितलं होता, रॉड आणि कोन. आताच सांगितले, आता बघा आठवा. त्या ह्या आपल्या रेटिनाला बाहेर चिटकलेल्या असतात. म्हणजे आपला तो पडदा असतो डोळ्याचा, आपण त्याला रेटिना म्हणतो, त्याला लागलेल्या असतात. मग त्या रेटिनावरती त्याची इमेज तयार होते, म्हणजे सिग्नल तयार होतो. तो सिग्नल कोणाला समजतो, कॉन सेल आणि रॉड सेल. त्या मग याला आपण म्हणतो सेन्सरी सेल्स, की ज्या कोन आणि रॉडने सेन्स केलं. त्यानंतरची सिस्टीम असते सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन काय करतो, तो डेटा घेतो आणि तो डेटा घेऊन कुणाकडे येतो, एक रिले न्यूरॉन कडे येतो. रिले न्यूरॉन म्हणजे काय असतो, रिलेचा अर्थ स्विच करणं असतं. म्हणजे तो काय करतो, येणारा डेटा आणि जाणारा डेटा यांना एक्सचेंज करतो. तर सेन्सरी न्यूरॉन कोणाकडे येतो, रिले न्यूरॉन कडे येतो. रिले न्यूरॉन हा मोस्टली कशामध्ये असतो, ब्रेन मध्ये असतो किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये असतो. इथे डिसिजन बनवलं जातं. आणि रिले न्यूरॉन काय करतो, येणारा डेटा जाणाऱ्या डेटामध्ये कन्व्हर्ट करतो. मग इथे ब्रेन आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसिजन घेतं की आपल्याला पाण्याचा ग्लास आहे आणि वाटतं आपल्याला तहान लागली असेल, तर मग आपण काय करतो की डोळ्याने बघतो की चल इथे पाण्याचा ग्लास आहे. सेन्सर सांगतो की मला डोळ्यात दिसला. पण तो दिसलेला नसतो, फक्त ते सिग्नल असतो. सिग्नल ब्रेन मध्ये जातो. ब्रेन विचार करतो की हे काय आहे. मग ब्रेनला आठवतं की याला ग्लास म्हणतात, यात पाणी आहे आणि ते आपण पिलं पाहिजे. मग लगेच ब्रेन काय करतो, मोटर न्यूरॉन म्हणजे इथून ब्रेनच्या, हे बघा अशा प्रकारे ब्रेनच्या खालून येतो तो आणि ब्रेनच्या इथून जातो. मोटर न्यूरॉन मग कनेक्शन कोणाला देतो, डोळ्याला नाही देत. ठीक आहे. तो कनेक्शन देतो मसल. मसल्स मधल्या डोळ्यालाही द्यावं लागेल ना. डोळा आता तुम्ही समोर बघताय, तर पाणी खाली असेल तर बघावं लागेल ना खाली. तर दुसरं कनेक्शन जातं डोळ्यालाही. तर डोळ्याचे जे मसल्स असतात, तर डोळ्या मसल्सला जातं. आणि इथे हाताच्याही मसल्सला जातं. डोळे त्याला बघतात, हात त्याला पकडतात आणि आपण पाणी पितो. मग यामध्ये महत्वाचे पार्ट कोणकोणते, तर स्टिम्युलस, की आपली सिस्टीमला काहीतरी रिॲक्शन किंवा काही देण्यासाठी काय लागतं, स्टिम्युलस. म्हणजे कोणी तुम्हाला काहीतरी केलं, टोचलं, बघितलं, तुम्ही काय ऐकलं, तुम्हाला खाताना काही टेस्ट लागली, तर त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो. त्याच्यामुळे आपल्या बॉडीतल्या काही सेल्स ऍक्टिव्हेट होतात. ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते मेसेज पाठवतात न्यूरॉन थ्रू, आपल्या ब्रेनला मेसेज पाठवतात. ब्रेन विचार करतो की त्याची हिस्ट्री आपल्याकडे आहे का, काय आहे ते. त्याच्यावरनं डिसिजन घेतो की ते आपल्या कामाचं आहे का, हॅझार्ड. तिथून आपण काय करतो, रन करतो. करण्यास मोटर न्यूरॉन वापरतो. मोटर न्यूरॉन नंतर आपण इथे रिस्पॉन्स देतो. आता हायड्रा मध्ये घ्या. तर आपला टॉपिक संपून टाकू. अरे
हायड्रामध्ये सेन्सरी नर्व्स असतं आणि ते पूर्ण बॉडीवर पसरलं असतं आणि जे दोन नर्व्स असतात त्यांना कनेक्शन करण्यासाठी काय असतं ते इंटरकनेक्टेड झालेले असतात सिनॅप्सने. सिनॅप्स म्हणजे दोन नर्व सेल मधलं कनेक्शन. ओके. देर आर टू नर्व्स नेट बोथ इन मेसोल्जिया. हे बघा त्यांच्याकडे दोन नेट्स असतात. कशामध्ये? यांच्या बॉडीमध्ये. वन कनेक्टेड टुवर्ड्स इपिडर्मिस अँड हे बघा मेसोल्जिया जो पोर्शन आहे, मेसोल्जिया म्हणजे हा याचा पोर्शन आहे हायड्राचा. मेसोल्जिया म्हणजे असं मिडल पोर्शन आहे. तर याच्या बॉडीमध्ये बघा अशा प्रकारे मिडल पोर्शन आहे आणि एक नेट कनेक्टेड जाते इपिडर्मिस म्हणजे हा बाहेरची डर्मिस म्हणजे हा जो हायड्रा आहे, हा हायड्रा आहे. एक मिनिट तुम्हाला डायग्रामने दाखवतो. काढायला त्यापेक्षा डायग्राम दिसेल. हे बघा हा जो मधला पोर्शन असतो त्याला मेसोल्जिया म्हणतात. थोडं याच्या हायड्राबद्दल जाणून घ्या. या टेंटॅकल्स वगैरे सोडा. माउथ हा माउथ असतो त्याचा, हा त्याचा फूट डिस्क असते. इपिडर्मिस म्हणजे हा बाहेरची जी लेअर असतो इपिडर्मिस. गॅस्ट्रिक म्हणजे मधली कॅव्हिटी असते ते गॅस्ट्रिक कॅव्हिटी. मेसोल्जिया म्हटले हे बघा ब्लॅक कलरचा जो रिजन दिसतोय का ब्लॅक कलरची शिप आहे मधली त्याला मेसोल्जिया म्हणतात. पॉइंट कळाला? गॅस्ट्रोडर्मिस म्हणजे ही जी त्याचं हे ऍक्च्युली पोटच म्हणा तुम्ही, गॅस्ट्रिक कॅव्हिटी असते त्याच्या बाहेरच्या काय म्हणतात गॅस्ट्रोडर्मिस म्हणतात. मध्ये मेसोल्जिया असतो आणि त्याच्या बाहेर काय असतो इपिडर्मिस असतो. मग काय होतं की हा जो मधला मेसोल्जिया असतो याच्या मध्ये एक नेट जातं. नेट म्हणजे काय? नर्व्हचं कनेक्शन जातं आणि एक बाहेर जातं इपिडर्मिस कडे जातं म्हणजे बाहेर एक कनेक्शन जातं आणि पोटाकडे जातं. मधलं कनेक्शन गॅस्ट्रिकला चेक करतं, बाहेरचं कनेक्शन बाहेरचे कंडिशन चेक करतं. अशा प्रकारे त्याच्या ओव्हरऑल बॉडीला कनेक्शन मिळालेलं असतं. पॉइंट करतोय? मेसोल्जिया पासून एक जे कनेक्शन असतं ते बाहेरच्या इपिडर्मिस मध्ये जातं म्हणजे बाहेरची स्किन त्याची आणि एक कनेक्शन असतं एक दुसऱ्या प्रकारचं असतं ते गॅस्ट्रिक कडे जातं त्याच्या पोटाकडे जातं. अशा प्रकारे मधलंही कनेक्शन कनेक्ट होतं आणि बाहेरचंही कनेक्शन चेक होतं. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अशा प्रकारे दोन प्रकारच्या नेट असतात. एक तर पोटाकडे जाणाऱ्या आणि एक तर त्याच्या बाहेर स्किन कडे जाणाऱ्या. पॉइंट कळाला? पॉइंट कळाला का? हॅलो. हे बघा इथे क्लिअर आहे बघा. हा जो येलो कलरचा पोर्शन आहे त्याला मेसोल्जिया म्हणतात आणि जो हा मधला कलर आहे हे कॅव्हिटी आहे. आता याने कोणत्या प्रेला खाल्लेला आहे तर प्रेला खाल्ल्यानंतर त्याचं ह्या पिंक कलर मध्ये कनेक्शन असतं की तो कुठे आहे काय आहे त्याला कसं पचवायचं. त्याला म्हणतात की इनर नेट. आणि त्याच्या बाहेर काही पाण्यामध्ये तो फिरत असतोय ब्राऊन कलर मध्ये काही नेट तयार झालेलं असतं न्यूरॉनचं. त्याला म्हणायचं इपिडर्मिसचं कडचं नेट. अशा प्रकारे त्याच्याकडे दोन प्रकारच्या नेट्स असतात त्याच्या बॉडीमध्ये. त्या नेट कशासाठी असतात तर सेन्स करण्यासाठी त्या बॉडी चाललं काय. मला वाटतं कळालं असेल. कळालं का? हो सर. हॅलो. नेक्स्ट आहे देर आर सेन्सरी सेल्स स्कॅटर इन दी बॉडी वॉल ऑफ टेंटॅकल बट द सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग. त्याच्या बॉडीमध्ये सर्व वॉल्स सेन्सरी टेंटॅकल मध्येही पूर्ण माहिती तुम्हाला तो तुमचा पोर्शन बॉडीचाच असतो. त्याच्या टेंटॅकल्स मध्ये सेन्स काय असतात नेट असतात. याच्याकडे सेन्स ऑर्गन नसतो. बघितलं का तुम्ही हायड्रामध्ये मी सांगितलं का तुम्हाला डायजेस्ट सिस्टीम आहे त्याच्याकडे आईज आहे वगैरे त्याच्याकडे काही नसतं. नर्व्स ॲज अ फायबर बट देर इज नो सेन्सरी अँड मोटर्स नर्व. त्यांच्याकडे सेन्सरी मोटर नर्व असा कन्सेप्ट नाहीये. ब्रेनच नाही ना. मी काय सांगितलं त्याची बॉडी अशी आहे त्याच्या बॉडीमध्ये मध्ये जाणारा नाही पूर्ण बॉडीमध्ये एकच जाळी आहे. समजतंय ना ही बॉडी त्याची त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण जाळी आहे
फक्त त्याचे दोन पार्ट करतो आपण, एक मध्ये जाणारी एक बाहेर येणारी. असं नाही केलं मी, असं नाही म्हटलं माणसासारखं की ब्रेन आहे, आईज कडनं डेटा जातो आहे आणि मसल्स कडे येतो आहे, नेणारा वेगळा आणि आणणारा वेगळा, असं त्याच्याकडे नाहीये. महान नेणाऱ्याला म्हणतात सेन्सरी, आणणाऱ्याला म्हणतात मोटर. तर त्याच्याकडे फक्त जाडी आहे. ठीक आहे. ठीक आहे का? पुढे वाचत बघ, काय माझं घसा हे होतं. वाच माधवी. The diffused types of nervous system is the first important landmark in the nervous system. It is seen in Stenophora as well as in the enteric system or gut wall of higher animals, including man. हे बघा, वरचा एक पॉइंट सुटला आपला की हायड्राला तुम्ही कुठेही टच करा, तो पूर्ण बॉडी भर सिग्नल ट्रान्सफर होतो कोणत्या डायरेक्शनला. त्याला टच करा तो कुठेही, म्हणजे त्याला सिग्नल कुठेही जातो, तो पूर्ण बॉडी त्याची रिॲक्ट करते आणि मग टेंटेकल्स मूव्ह करतात आणि तो प्रेला पकडतो. म्हणजे त्याला कुठेही टेंटेकलला टच झाले का, तर त्याला असं वाटतं की बा तिथे पुढं अॅनिमल आहे, तो त्याला पकडतो. त्याला असं माहित नसतं एक्झॅक्टली कुठून टच झालाय किंवा पूर्ण बॉडीला सिग्नल जातो. तो त्याचा सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न का करतो, तर त्याला प्रेला पकडायचं असतं म्हणून. नेक्स्ट, द डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज द फर्स्ट इम्पॉर्टंट लँडमार्क इन नर्वस सिस्टीम. तर आपण ह्युमन्स आहोत, ह्युमन्स कडे ही हे सिस्टीम जे बनलेली आहे, ब्रेन वगैरे सर्व, तर हे आधी आपण ह्युमन्स एवढे डेव्हलप नव्हतो, आपल्याकडे ही तशीच बनत आली. तर हे बेसिक आहे, डिफ्यूज सिस्टीम पासूनच आपली एवढी सिस्टीम बनलेली आहे. त्याच्यामुळे नर्वस सिस्टीमचा तो एक लँडमार्क आहे, म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे. इट हॅज सीन इन सेंटोपोरा ॲज वेल ॲज इन एंटेटिक सिस्टीम ऑफ द गट ऑफ हायर ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन. तर गट वॉल म्हणजे काय, तर जसं हायड्राच्या पोटामध्ये, म्हणजे हायड्रा पोट कसं असतं, हे त्याची बॉडी वॉल असते, हा टेंटॅकल असतं आणि हे त्याचं पोट असतं. त्याच्या पोटामध्ये सांगितलं मी एक नेड गेलेली असते, आणि पोटाला चेक करते. तसं ह्युमनच्याही पोटात अशा काय असतं, ट्यूब असतं, त्याच्यामध्ये डिफ्यूज टाईपची काय असते, थोडी कनेक्शन्स असतात. म्हणजे हे काय दाखवतं की आपल्याकडेही आधी डिफ्यूज टाईपची काय होती, नर्वस सिस्टीम होती. म्हणजे हायर अॅनिमल असोत का ते लोअर मध्ये तर असणारच आहे, कारण त्यांचं ते बेसिकच आहे. आपल्यामध्ये पोटाचे जे गट्स आहेत त्याच्यामध्येही कोणती सिस्टीम आपल्या डिफ्यूज टाईपची, कारण तिथे थोडंसं डिफ्यूज टाईपचं कनेक्शन आपल्याला लागतं. तिथे आपल्या पोटाला असं पिन पॉइंट कनेक्शन लागत नाही. पोटामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय असतं की ते फूड जे असतं ते पुढे ढकललं पाहिजे आणि त्याला मेंटेन केलं पाहिजे. तिथे असं नाही की डास कुठे चावला बॉडीला, हे इम्पॉर्टंट नाही. तिथे महत्वाचं आहे की हा अन्न आहे, त्याला डायजेस्ट केलं गेलं पाहिजे. तर नीटसाठी महत्वाचा पॉइंट आहे सेंटोफोरा आणि हायर अॅनिमल्स मधले गट वॉल. ठीक आहे. याच्यामध्ये कुठे सापडतं, कोणतं टाईपचं सिस्टीम सापडतं, हॅलो, डिफ्यूज टाईपचं. इम्पॉर्टंट आहे. डाऊट आहे इथे, विचारा. मला वाटतं भरपूर डिस्कशन झालेलं आहे हायड्रावरती. तर बघा, हायड्रावरती डिस्कशन करण्यापेक्षा मला डिस्कशन यासाठी करायचं होतं, चॅप्टर मध्ये शिकायचं काय, पुन्हा तेच होणार आहे. म्हणजे तुम्हाला पुढं आम्हाला ते शिकवायचं आहे. त्यापेक्षा ते एकदा तुम्हाला सांगितलेलं बरं. हे बघा, ब्रेनच येणार आहे, पुन्हा ब्रेन नंतर मग पुन्हा ते नर्व्स येणार आहे, स्पायनल कॉर्ड येणार आहे. हे बघा, हे तीच डायग्राम आहे बघा, इटेडवर दाखवली तुम्हाला ती. मग त्यापेक्षा आधीच माहिती असलेलं बरं. हे पॅरासिम्पॅथिक सिस्टीम आहे. ठीक आहे. हा तुमचा आईज आहे. मग त्यातल्या या कॉर्नरॉड सेल असतील इथे, हे बघा, दिसतंय का तुम्हाला, बघा. हे बघा, हा तुमचा आईज आहे आणि हे तुम्हाला इथे बघा, ह्या ज्या सेल्स आहेत, कोन सेल आहेत, त्यांना असं बघा, ग्रीन कलरची एक आहे, एक ब्ल्यू कलरची आहे बघा इथे, या कोन सेल आहेत आणि ह्या व्हाईट कलरच्या रॉड सेल आहेत. आणि हा तुमचा डोळा आहे, कुठे गेला, हे बघा, हा तुमचा रेटिना आहे. लाईट असा पडलाय, लाईट नर्व फायबर आहे. हा तुमचा रेटिना आहे, यातनं सिग्नल नर्व्स ऑप्टिक नर्व्स कडे चालला आहे. या सेल तुमच्या आईज मधल्या आणि ह्या नर्व्सने कनेक्ट केलेले आहे. पुढे शिकू, हेच जे तुम्हाला सांगितलं तेच थोडंसं मॉडिफाय मध्ये शिकायचं आपल्याला. तर ठीक आहे.
मला वाटतं थांबू आपण. आणि आपलं जर वाटलं तर थोडं संडेला वगैरे आपण थोडंसं पॅचअप वर्क अजून थोडंसं वाढवू. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे का? बोला. प्रश्न विचारा. असं काही सेशन मध्ये काही डाऊट आहे कोणाला? रूपाश्री. नाही पहिले नीट वाले बोला. नीट वाला आदित्य आहे की नाही? आदित्य काही नाही वाटतं. ओके. प्रतीक्षा. प्रतीक्षा चाललाय की नाही अभ्यास? प्रतीक्षा. अभ्यास चाललाय की नाही? हो चालू आहे. ठीक आहे. ठीक आहे, मग उद्या भेटू आपण. आणि जर माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर आपण थोडं इव्हिनिंगला हे सायन्सचं लेक्चर कंडक्ट करू, कारण थोडा वेळ जास्त लागतोय. बघू आपण. ठीक आहे.